शेतकरीच आहे ना आपण सगळे, शेतकरीच आहे ना. हो, निस्ते कुठं म्हणावं महाराज, बागायतदार आहे आम्ही. द्राक्षण, मोसंबीन, ऊसन, जिकडं काय केळं बी आहे का? वा, सगळं आमचं तुम्हाला माहितीच नाही. इथं सगळं पाणीच पाणी महाराज. हा, मी आल्याला मला इकडं गार जास्त लागेल, जरा पाणी जास्त आहे. म्हणजे पाणी इतकं जास्त आहे बाबा की आता 2 तास ह्यांना भजन करायचं ह्यांनी विशेष ठुल नाही त्या मंडळींनी. हे घरूनच शाली, रगा, सतरंजा, ब्लँकेट असे घेऊन आले तर असे बसलेत, ते हात मला दिसणार. मला शेवटी म्हणावं लागेल, हे हात मुझे दे दे ठाकूर. जे मध्ये टाकलेत हात, ऐका नाही, आता गारच तसं लागायले. ऐका, आपण सगळे शेतकरी माणसं आहेत. शेतामध्ये जर तण झालं ना बाबा, तर ते तण फवारलं जातं, खुरपिलं जातं, कुळपिलं जातं किंवा असं उपटिलं जातं. बरोबर आहे का नाही? तण का काढायचं? जर शेतातलं तण नाही मारलं तर ते पिकाला काळ ठरतं, ते पीक उबदार येऊ देत नाही. म्हणून तण काढावंच लागतं. बरं, हे मी माझ्या मुखचं बोलत नाही, आमच्या संतांनी सांगितलंय. निवडावे तण, शेती करावी जतन. काका महाराज, मी एक वाक्य सांगत असतो, हे प्रमाण अभ्यासला मिळालं ना मला. त्या दिवशी एक गोष्ट लक्षात आली की जगातला असा एकही विषय नाही ज्या विषयावर संतांनी भाष्य केलं नाही. भाष्य केलं नाही असा विषयच नाही. तण निवडलं पाहिजे, शेतीची जतन केलं पाहिजे, हे तुकोबारांनी त्या काळात सांगावं. आणि जर तण नाही निवडलं तर शेती नाही, पडक होतंय ते. बरोबर आहे का नाही? तसं सध्या वर्तमानामध्ये संत नावाच्या उपाधीवर लई तण आलंय बाबा. इतकं तण आलंय का नाही की खरंच जे संतांचं पीक आहे का नाही ते उबदारच येईना, तेच लई वाढलंय. किती वाढलंय? एवढे बाबा आलेत सध्या मार्केटमध्ये, बाबा बाबा, एवढे बाबा आलेत की बाबा बाबा म्हणायची वेळ आली. इतके बाबा आलेत. आता तरुण पोरं इथं जास्त बसलेत, काही आजूक बी मोबाईल मध्येच तोंड घालून बसलेत. जरा मोबाईल ठेवा बाजूला, जाळा जरा 2 तास ठेव, म्हणजे जाळा म्हणजे बाजूला ठेवा, इकडे पहा. हा, सध्या एक बाबा मोबाईल मध्ये लय व्हायरल आहे महाराज, काका महाराज. त्या बाबाला 4 जण उचलून धरते, असं आधार धरते फॅन पर्यंत असं वर, आणि तो बाबा फॅन मध्ये बोट घालितो. बर, पाठीमागून त्याच्या भजन नाही वाजत, लट्टो मोत्याना अवतार घेशी. बर, तो बाबा फक्त फॅन पुरता राहिला नाही, आता ते फुगे फुगवायलाय आणि फुगे बी फोडायलाय. मधल्या काळामध्ये इकडे विदर्भातला एक बाबा फेमस झालता बघा, तव्यावर बसून बिड्या फुकू लागला. सोशल मीडियावर बघितलं असेल तुम्ही, तव्यावर बसून बिड्या फुकू लागला, गरम तव्यावर, गरम. आणि त्याचं सत्यपाल बाबांनी बाहेर काढलं. सत्यपाल बाबांनी तो प्रयोग करून दाखवला. गरम तव्यावर काळा कपडा टाकायचा, तो ओला काळा कपडा, आणि त्याच्यावर बसायचा. त्याला चटके बसत नव्हते, पण येडे लोक ते साधू आहे म्हणून त्याच्या पाया पडत होते. एक वाक्य बोलतो बघा, ज्याला समजेल त्याला समजेल. फॅनमध्ये बोटं घालून आणि तव्यावर बसून जो समाजामध्ये गरमी पैदा करतो ना, तो कधीच संत नसतो. स्वतःच्या आचरणातून जो समाजाला शीतलता प्रदान करतो ना, तो खरा संत असतो. त्या संतांच्या चरणावर हे डोकं नतमस्तक. वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ज्यांनी स्वतःचं आयुष्य चंदनासारखं झिजवलं ना, त्या संतांच्या चरणावर हे नतमस्तक व्हायचं. आणि आपलं तर गाव फार भाग्यवान आहे महाराज, इतकं भाग्यवान आहे आपलं गाव. मगाशी आम्ही जेवायला गेलो तेव्हा मला आदरणीय ढाकणे बाबांनी सांगितलं की परमपूज्य गुरुवर्य वैकुंठवासी वैद्य बाबांचा परिस्पर्श या गावाला लाभला आणि या लोकांनी बाबांना पाहिलं. असा वारकरी संप्रदायासाठी स्वतःचं आयुष्य झिजवणारी जी संत मंडळी आहे ना, त्यांच्या चरणावर हे डोकं नतमस्तक आहे. एरवी मी हा अभंग संतांना समर्पित करत असतो, पण आज मुद्दामहून आपलं जे हे कंडारी बुद्रुक नावाचं, बुद्रुकच का, हां, कंडारी बुद्रुक नावाचं जे गाव आहे, या गावातल्या लोकांच्या चरणावर अभंग समर्पित आहे. मस्तक हे पायावरी. आता तुम्हाला संत तर म्हणता येणार नाही, पण या वारकरी भक्तांच्या असं म्हणायला हरकत नाही. कारण महाराज काय झालं, मी जेव्हा इथं मंडपात आलो कोणे, तेव्हा इकडं बी रिकामं होतं, इकडं बी रिकामं होतं. त्या 4-5 माझ्या बहिणी होत्या, अशा फेकून आणू लागल्या फुलं. ढाकणे बाबा म्हणजे थांबा बस झालं म्हणजे कशाला घेऊन उभं केलंय मला, टाकलेच त्यांनी. आलो इथपर्यंत सगळा मंडप रिकामा. मी म्हणलं आता थंडीमुळे लोक येतात का नाही की, पण हळूहळू लोक येईल. आणि मला माहिती साऊंड सिस्टीम चांगली असली की असंच होतंय. हे घरून ऐकतात, आता शिकत्या काका महाराजांनाच इना घेतलेला आहे.
मिठाई काका महाराजाच आहे. आता काका महाराजाचं रूप पाहता लोचनी होईल, मग ठोबा रुक्माई होईल. काय म्हणते ठोबा, असं वाटतंय मोठालं ठोबा घ्यावा आणि फिरवून टकुऱ्यात घालावा त्याच्या. मग महाराज येईल, महाराज इना घेईल, थोडे वेळ यांना घेईल. यांना म्हणजे महाराजाचं रामकृष्ण हरी होईल, रूप पाहता लोचनी होईल, अभंग होईल, मग कृष्णा महाराजाची चाल होईल. चाल झाल्यास नमन होईल, नमन झाल्यास मग महाराज बोलाय सुरुवात करील. मग उग गडबड करायची नाही, आधीच गार लागाले जरा निवांत जाऊ. आणि मला उशिरा येणारे लोक आवडतात. गावातला सगळ्यात हुशार माणूस ओळखायचा असेल, हुशार माणूस, सगळ्यात हुशार माणूस. तुमचा बाजार कधी आहे? आजच होता का? कुठला बाजार आहे तुम्हाला? गावातच. कधी भरतय? सकाळी भरतो. आणि संपतो कधी? दुपारी. किती वाजता? हे गावातले हेच बाजारला येतात का फक्त? आज त्यांनी पाहिला डोळ्यानं. हो ना, उत्तर बी तेच द्यालेत. हे आपलं बाजार पहाटे भरला, बरोबर, सकाळी भरला आणि दुपारी 1-2 वाजता संपतो बाजार, बरोबर आहे का नाही? मग गावातला जर हुशार माणूस ओळखायचा असेल तर जो 12च्या नंतर पिशवी घेऊन बाजारात निघतो तो हुशार माणूस. त्याच्यापेक्षा थोडा हुशार ओळखायचा असेल तर जो 1 वाजता निघतो. आणि जर अति हुशार ओळखायचा असेल तर जो 1:45ला बाजारात जातो. आणि त्याला जर म्हणलं एवढ्या उशिरा कस काय, शेतकरी गडबडत असते, मागल त्या भावात देतय. आणि बाजार कसा भेटतय? स्वस्त भेटतय, स्वस्त नाही स्वस्त भेटतय. हे ज्याच्या डोक्यात तो गावात हुशार माणूस. आणि उशीर येणारी लोक असेच असतात. आणि आमचं हेच वर्म चुकलंय. परमार्थामध्ये संतांनी उशीर नाही, परमार्थामध्ये येण्याची घाई करायला सांगितली. घाई करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, करावी तातडी परमार्थाची, तातडी परमार्थाची, परमार्थाची, परमार्थाची. संत समागमे धरोनी आवडी किंवा धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची किंवा परमार्थी. बरं, निस्ती करावी म्हणून नाही सांगितली. तुकोबऱ्यानी तर ती तातडी केली आणि निस्ती तातड नाही केली तर संसार जाळून ती तातड केली. काय गोड प्रमाण. तुका म्हणे तातड करू पाय धरू बळकट, जीव घेईन हा बळी, करीन होळी संसारी. तातड करू आणि तातड करून जाऊन काय करू? पाय धरू. कसे धरू? बळकट पाय धरू. बळकट असलेले पाय धरू आणि बळकटपणानं पाय धरू. ढिले नाही धरायचे पाय, बळकटपणानं धरायचे. इकडे येण्याची घाई करून. एकदा इकडे आले ना, तुका म्हणे निवांत राही, पाहिले पाहि आणि आता कैसी. ही फक्त गवळण नाही, आता कैसी. ही गवळण म्हणलं की दिंडीत ठरलेल्या चालीत. आता कैशी, आता कैशी, आता कैशी जाऊ घरा. हे फक्त गवळण नाही, हे तत्व आहे की एकदा इथं आलं ना मग इथून घरी जायचा विचार. पण लोकांचा घोटाळा असा, इकडे यायला उशीर करते, पण जसे 10:30 झाले. किती वाजता? 10:30ला पकवाजाचा स्वर बंद होतोय, गायकाचा बंद होतोय, इन्याचा बंद होतोय, महाराजाचा बंद होतोय. लोक खालून आम्हाला स्वर देतात आणि त्याच्यात कीर्तन करावं लागतं. म्हणून उद्यापासनं, आज हा दुसरा दिवस आहे, उद्यापासनं ना हे एवढं सुंदर असे महाराजाची एंट्री, काय सुंदर फुलं बिलं, डिवायडेशन किती सुंदर केले. डाव्या हाताला पुरुष, उजव्या हाताला महिला, मधून महाराज आणि कॅमेरावाला. माझ्या लग्नात बी असं नव्हतं. हो, लॉकडाऊन मध्ये झालतं. काहीला उद्या कळलं, काय हरकत नाही. पण इतकं देखणं, इतकं सुंदर नियोजन जर सप्त्यातले संयोजक मंडळी, भजनी मंडळ हे सगळे आयोजक करत असतील ना, तर ते पाहण्यासाठी सुद्धा आपण घाई करून इथं आलं पाहिजे. ही नम्रतेची विनंती तुमच्या चरणावर एक. आणि दुसरी विनंती, फ्रेश बसा बरं, जरा फ्रेश बसा. तुम्हाला काय ताण आहे का? तुम्हाला काय टेन्शन आहे का? असलं तर मला सांगा, मी जाताना डबल करतो. पण जरा फ्रेश बसा भाऊ. मला लोक कीर्तनात फ्रेश लागतात बाबा.
पण लोक सगळीकडे फ्रेश बसतात, कीर्तनात असे बसतात जसं काय आता 11 वाजता येऊन मला फुकायचंय. हो मैताला गेल्यावर तसं बसायचं नाही कीर्तनात, इमानदार. आणि कीर्तनात तर बसायचंच नाही. आणि खरं सांगा बरं, हल्ली लोक मसन वाट्यात तरी सिरियस बसायलेत का? गावात असेल ना, आहे ना, मसन वाट्यात लोक सिरियस बसतात. अहो माझ्या मित्राचा चुलता वारला, मी मातीला गेलो, मला राम राम घातलाय का कोपऱ्यात बसवलं, मी आपलं बसलो, एक जण आलं माझ्याजवळ, लय तोंड पाडून आलं, ते म्हणलं महाराज लय वाईट झालं. मला आता झालं, आपण काय करणार, असं व्हायला नव्हतं पाहिजे. म्हणलं आपल्या हातात काय, वरून तार तुटली की तुटली. 2च वाक्य ते टेन्शनचं बोललं. लगेच मला म्हणलं महाराज कुठं पोरगी असली तर बघावं, यंदा पोराचं करायचंय. अरे लगेच 3रं वाक्य. अरे त्याला म्हणलं वेळ काळ स्थळ तर बघ. म्हणजे लोक तिथं सुद्धा सिरियस नाहीत. मग तिथं सिरियस नसतील तर कीर्तनात सुद्धा सिरियस बसायचं. कीर्तन ही आनंदाची ठेवण आहे. एक, कीर्तनात फ्रेश बसायचं. आणि दुसरी विनंती आहे तुमच्या चरणावर, जेव्हा जेव्हा देवाचं भजन होईल तेव्हा तेव्हा हातानं टाळी आणि मुखानं देवाचं नामचिंतन करा. का नामचिंतन करा? कारण कीर्तनामध्ये बघा तुम्ही, गेली अनेक वर्ष झालं आपल्या गावामध्ये सप्ताह होतोय, बरोबर. सप्ताहामध्ये अनेक महाराज मंडळी येतात. आलेली महाराज मंडळी इथं उभा राहतात. आणि खरं सांगा बरं, इथं उभा राहिल्याच्या नंतर पुढचा 1-1.5 तास बोलणारे कीर्तनकार मंडळी किंवा कीर्तन करणारी महाराज मंडळी तुम्हाला काही मागतात का बरं? खरं सांगा, काही मागतात का? अंगठ्या फेकून हाना, खिशातले पैसे आणून पायावर ठेवा म्हणतात का? खरं सांगा बरं. मी आज म्हणलं तरी तुम्ही देताल का? देताल का तुम्ही? ते सांगा. मी म्हणलं हातातल्या अंगठ्या द्या, देताल का? तुम्ही म्हणताल तू ह्या काढून घेताल, पण द्यायचा काही विषय नाही. इथं उभे असलेली महाराज मंडळी तुम्हाला काही मागत नाहीत, कारण जे काही मागायचे ते अगोदरच मागितलेलं असते, त्याच्यामुळे इथं मागायचा काही विषय नसतंय. नाही का कळलं? पण इथं उभा असलेला प्रत्येक कीर्तनकार तुम्हाला बेंबीच्या देठापासून कळकळीची विनंती एकच करत असतात की हातानं टाळी वाजवा. करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम. लागोनिया पाया मिळवितो तुम्हाला, करटाळी बोला, करटाळी बोला मुखी नाम. जोरात. असं चांगलं प्रमाण म्हणलं, चांगलं गायलं, चांगला बोल वाजवला, कळलं नाही तरी टाळ्या वाजवायच्या. तुम्हाला गाणं काय सोपं वाटतंय का? अहो माझा मित्र बाथरूम मध्ये गात होता तर त्याच्या बायकोनं किचन मधून पळी फेकून आणली त्याला. गपा म्हणली लेकरू दचकून उठायले. गपा, आपल्याला बाथरूम मध्ये गाता येत नाही, एवढ्या गारव्याचं इथं गाणं काय सोपं आहे? आणि अशा थंडीमध्ये, अशा वातावरणामध्ये बेंबीच्या देठापासून गाण्याची तयारी फक्त वारकऱ्याचीच आहे, दुसरी कोणाची नाही महाराज. वारकऱ्याचीच आहे, तो विषयच नाही. म्हणून काय असतं, का वाजवायच्या टाळ्या? त्याचं कारण असं आहे, कलाकारांसाठी टाळ्यांची दिलेली दाद ही त्याची जायदाद असते. जायदाद, सगळ्यात मोठी जायदाद असते ती. आणि हे कौतुक केलं पाहिजे, कारण हे गातात म्हणजे ते गात नाहीत, हे वाजवतात म्हणजे ते वाजवत नाहीत. घुलेबाबां वैद्यबाबांचा विषय मगाशी मी सांगितला. वैद्यबाबांच्या मुखातलं एक वाक्य बाबा मी वाचलं. बाबा म्हणायचे, पखवाज वाजतो म्हणजे नुसतं पखवाज नाही वाजत, पखवाजावर दादानी असं बोट जरी टाकलं ना तरी बोल निघतो. तुम्ही आम्ही पखवाजावर बोट टाकल्याच्या नंतर बोल निघते का? शाई निघते, शाई. बोल कशाचा निघते? त्यांच्या प्रत्येक बोटातून असा बोल निघतो. आपल्या बोटातून बोल निघतो, आपल्या बोटातून काय निघतं? चुना. दुसरं काय निघतं आपल्या बोटातून? वस्तुस्थिती होती. पण ऐका, बाबा सांगायचे, एखादा मृदंगाचा साधक पखवाजाची आराधना करून, नादब्रह्माला प्रसन्न करून तालमाधुर्याचं प्रागटीकरण करतो ना, हे सगळं करत असताना त्याच्यावर भगवान पांडुरंग परमात्म्याचीच कृपा असते, म्हणून हे सगळं घडून येतं, नाही तर घडून येत नाही. साधी गोष्ट नाही. वाजवा वाजवा वाजवा. नाही कळलं तरी वाजवायचं, मी चांगलंच बोलतोय म्हणून तर मला बोलविले. ही साधी गोष्ट नाही, म्हणून ते कौतुक केलं पाहिजे महाराज. लागोनिया पाया विनवितो तुम्हासी करटाळी बोला. मुखीनाम फक्त भजन करा एवढंच सांगतात, बरोबर आहे का नाही? आणि आता इकडे बघा, खरं बोलायचं, खोटं कुणीच बोलायचं नाही. इकडे बघा, आलेले सगळे महाराज मंडळ तुम्हाला काय सांगतात? टाळी वाजवा, भजन करा. आणि खरं सांगा, महाराजांना सांगितल्याशिवाय आपण भजन करायलोत का?
खरं सांगायचं, खोटं बोलायचंच नाही. बरं सांगितलं तरी करायलोत का? करायलोत का? नाही नाही, तुम्ही ग बसले त्याच्यावरच ओळखीलं मी. बरं मी अगोदर ह्याच्यावर बोलत नव्हतो पण आता बोलायलोय. एकदा मी सातारा भागामध्ये गेलो ढाकणे बाबा, आणि तिथं म्हणलं टाळी वाजवून भजन करा. एक म्हातारा म्हणलं तुला कशाला आणलंय? तुला आणलंय कशाला? बरं तुला काय फुकट नाही आणलं, मग तुला आणलंय कशाला? पण आपण मराठवाड्यातली माणसं आहात. हां खरं सांगा बरं, सांगू सांगू महाराज लोक थकली का नाही? थकले कशाला? काय काय खपले का नाही? तरी लोकांनी ऐकलं का? नाही ऐकलं. आता मन लावू नये का? अभंगाचा प्रवाह आम्ही कसा जोडतोय बघा. अभंगात प्रवेश आहे लगेच. कीर्तनकारानं कीर्तनामध्ये तुम्हाला टाळी वाजवून भजन करा म्हणणं, तुम्ही ऐकणं नाही ऐकणं हा तुमचा वैयक्तिक प्रश्न. पण माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, कीर्तनामध्ये जर तुम्हाला भजन करायला लावलं आणि तुम्ही जर कीर्तनामध्ये भजन नाही केलं तर याच्यामध्ये कीर्तनकाराचा लॉस काय? काही लॉस आहे का? माझं कीर्तन झालं आणि पाकिट भरताना म्हणणार आहेत का आज भजन जरा कमी झालं, 5 कमी घ्या? म्हणणार आहेत का? नाही ना म्हणणार. हे झालं आत्ताचं उदाहरण. पण कीर्तनामध्ये किंवा सांगणाऱ्या मंडळींनी सांगितलं आणि ऐकणाऱ्या मंडळींनी जर नाही ऐकलं ना तर सांगणाऱ्याचं बिलकुल नुकसान नसतं महाराज. तर नुकसान कोणाचं असतं? नुकसान कोणाचं असतं? तर आमच्या संतांनी सांगितलं, वाजतसे बोंब कोणी नाही कथितानी, वाजतसे बोंब कोणी नाही कथितानी, वाजतसे बोंब कोणी नाही कथितानी, वाजतसे बोंब कोणी नाही कथितानी. हरी हरी न म्हणता दया थोर झाली हाने, हरी हरी म्हणता दया थोर झाली हाने, हर हर म्हणता दया झाली से हाने, हरी हरी म्हणता दया थोर झाली हाने. उठा की माय बाप कैसी लागली से झोप, उठा की माय बाप कैसी लागली से झोप, उठा की माय बाप कैसी लागली से झोप, उठा की माय बाप कैसी लागली से झोप. वाजतसे बोंब कोणी नाही कथितानी, नाही कथितानी, हरी हरी म्हणता थोर झाली हानी, लागली से झोप कैसी लागली झोप, कैसी लागली हानी, हरी हरी म्हणता, हरी हरी म्हणता झाली से हानी, हानी हानी. वाजतसे बोंब कोणी न ऐकती कानी. बोंब मारून सांगितलं तरी नाही ऐकलं आणि परिणाम हरी हरी न म्हणती तया थोर झाली हानी. जे हरी हरी, जे विठ्ठल विठ्ठल नाही म्हणले ना त्यांची हानी आहे महाराज. सांगणाऱ्याचं काही नुकसान नाही इथं, गाणाऱ्याचं काही नुकसान नाही इथं, पण भजन न करणाऱ्याचं इथं 100% नुकसान आहे. आणि कीर्तन 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 काय म्हणजे? कीर्तन म्हणजे काय सज्जनो? कीर्तन कीर्तन कीर्तनाची व्याख्या काय? एखाद्या कीर्तनकारानं यावं, फेटा बांधावा, कंबर बांधावी, अभंग घ्यावा आणि अभंगामध्ये दृष्टांत सिद्धांत सांगत असताना 2 तास वक्तृत्वाचं प्रगटीकरण करावं म्हणजे कीर्तन का? कीर्तन 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 म्हणजे काय? कीर्तन सांग, कीर्तन सांग होय हरी रूप, होय हरी रूप. कीर्तन सांग, कीर्तन सांग, कीर्तन सांग, कीर्तन सांग होय हरी रूप, कीर्तन चांग परिणाम होय अंग हरिरूप, अंग हरिरूप होईल. कीर्तन चांग म्हणजे कीर्तन चांगलं आहे. किती चांगलं आहे की कीर्तन केल्यानं अंग हरिरूप होतं म्हणजे आपण हरिसम होऊन जातो. पण कीर्तनाची व्याख्या, कीर्तन करणं म्हणजे काय? हे बोलणं, तुम्ही ऐकणं, आम्ही निघून जाणं, हे कीर्तन नाही. तर कीर्तनाची व्याख्या संतांनी केली. मुखे गावे हरीचे गुण, मुखे गावे हरीचे
तुमच्या बाजूचा माणूस आहे. टाळ्यात तुम्हाला वाजवायला सांगितल्या पण दादानच वाजविल्या. करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. भगवंताचे गुण गाणं, भगवंताचं नाम गाणं म्हणजे कीर्तन. नाम संकीर्तन साधन पै सोपे वैष्णवांची. भगवंताचं नामचिंतन करणं म्हणजे कीर्तन करणं. कीर्तनामध्ये भजन आहे दादा. कीर्तनात भजन केलं जातं. हा, किती भजन आहे आणि काही काही गोष्टी मजेशीर घडतात दादा. मी आता कॉलेजला शिकायला होतो विद्यापीठामध्ये, आणि विद्यापीठामध्ये मी कीर्तन करतो माहीत झालं. मग माझा एक रूम पार्टनर होता, माझा मित्र. म्हणजे मी आता पण कॉलेज करत करतच कीर्तन करतो. आणि ते कॉलेजमधलं पोरग मला म्हणलं, दादा हे तुम्ही कीर्तनामध्ये मध्ये मध्ये इट्टल इट्टल कसं काय म्हणता रे? मध्येच बोलता बोलता मध्येच इठल. का तुला काय करायचं? नाही नाही कसं काय म्हणता? मी म्हणलं तुला काय वाटतंय? ते म्हणला, बोलणाऱ्या कीर्तनकाराला काय बोलायचं हे सुचना गेलं. नीट आहे खबर? बोलणाऱ्या कीर्तनकाराला काय बोलायचं हे सुचना गेलं की ते मध्ये इठ्ठल इठ्ठलचा गॅप घेतय आणि तेवढ्या वेळा डोक्यात साठवितय आणि मग लोकांना सांगतय. मी म्हणलं बाबा, न विठ्ठल विठ्ठल म्हणता मी 2-3 तासाचं भाषण पण करतो. भाषणात विठ्ठल विठ्ठल नाही ना, पण कीर्तनात विठ्ठल विठ्ठल आहे. का विठ्ठल विठ्ठल आहे कीर्तनात? का कीर्तनात भजन आहे? त्याचं एकमेव कारण आहे. मला बाकीच्याचं माहित नाही, माझं वैयक्तिक सांगतो. आतापर्यंत माझ्या कीर्तनामुळे कोणाचा उद्धार झाला नाही आणि आज पण कोणाचा होणार नाही. कशाला बुलीला टाकणे बाबा? मला सरळ म्हणले ना ए. आणि खरंय दादा, अज्ञानात सुख आहे. अज्ञानात सुख आहे. ज्ञान प्राप्त झालं की अहंकार आहे. ज्ञान प्राप्त झाला की अहंकार आहे. जोपर्यंत पकवाज कितीला लागला हे कळत नाही ना, तवर भारी आहे. पण एकदा कळायला लागलं ना, कीर्तनाकडे लक्ष नसते, खाली बसलेला असते. पण ते थोडा मागा घे, थोडा मागा घे, थोडा पुढं घे. अरे आता तुझं पुढं जायचं हे झालं. हे स्वभाव आहे माणसाचा. अज्ञानात सुख आहे. अज्ञानात किती सुख आहे? तुम्ही नकळतपणे उत्तर दिलं नाही, आणि ही गोष्ट खरी आहे बुवा. मी माझ्या पुरतं बोलतो आणि तरी जबाबदारपूर्वक बोलतो.